सप्तशती पाठाचे महत्त्व. श्रीमद्दुर्गा सप्तशती पाठ नवरात्रीला पाठ केल्यावर अगणित पुण्य मिळतं. शिवाय प्रत्येक अध्याय पठणाचे फळ वेगवेगळे आहे. त्याची माहिती आपण आज बघणार आहोत. प्रत्येक शाळेत जगदंबेने ही फलश्रुती स्वतः सांगितली. पहिला अध्याय भक्तिपूर्वक पठण केल्यास सर्व चिंता दूर होतात. शक्तिशाली शत्रूचा नाश होतो. शत्रू भय नाहीसे होतं. दुसरा अध्याय पठण केला असता शत्रूकडून बळजबरीने बळकावले घर, जागा, जमीन मुक्त होते. तिसरा अध्याय पठण केला असता युद्धात विजय मिळतो. कोर्ट कचेरी कच्चे यात विजय होतो. चौथा अध्याय पठण केला तर धन मिळते, सुंदर जीवनसाथी मिळतो व देवी भक्तीचा लाभ मिळतो. पाचवा अध्याय पठण केला तर भक्ती वाढते, भीती नाहीशी होते, भीतीदायक स्वप्न बंद होतात, प्रेतबाधा भूतबाधा दूर होते. सहावा अध्याय मनपूर्वक पठण केल्यास सर्व संकटे दूर होतात व सर्व मनोकामना पूर्ण होतात. सातवा अध्याय पठण केला तर मनात आणलेले काम पूर्ण होते. काही गुप्त हेतू असतील तर ते तडे जातात. आठवा अध्याय धन लाभ होतो, इतरांना वश करता येते, अधिकार प्राप्त होतात. नववा अध्याय पठण केला असता हरवलेले सापडते व धनसंपदा मिळते. दहावा अध्याय पठण केला तर आप्तस्वकीय काही कारणाने बेपत्ता असतील तर परत येतात. मुलाबाळांचे सुख प्राप्त होते. 11वा अध्याय मनपूर्वक पठण केल्यास व्यापार धंदा यात मोठा लाभ मिळतो. कर्जबाजारीपणा नाहीसा होतो, सुखसंपत्ती मिळते. 12वा अध्याय पठण केला तर रोगराईपासून सुटका होते, आरोग्य लाभते, निर्भरता येते व समाजात मानसन्मान मिळतो. 13वा अध्याय मनपूर्वक पठण केल्यास मातेचा आशीर्वाद लाभतो, धनसंपदा सुख समृद्धी मिळते.